रामकृष्ण हरी। हरि जय जय राम कृष्ण हरि। 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरि। जय जय राम कृष्ण हरि। हरि हरि जय जय राम कृष्ण हरि। हरि हरि जय जय राम कृष्ण हरि। हरि हरि जय जय राम कृष्ण हरि। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी। करकटावरी ठेवोनिया। सुंदर ते ध्यान उभा विटेवरी। सुंदर ते ध्यान उभे विठेवरी। करकटावरी ठेवोनिया। तुळसी हार गळा कासे पितांबर। तुळसी हार गळा कासे पितांबर। आवडे निरंतर हेची ध्यान।
तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंता हे जाण आवडे निरंता हे जाण आवडे निरंता हे जाण तुळसी हार गळा कासे पितांबर हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो विठ्ठल बलवा बलवा तो विठ्ठल बलवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा बलवा तो हा विठ्ठल तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा जय जय राम कोई जय राम जय जय राम कोई हरी सदा नाम घोष करू हरी हरी कथा
सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरि कथा सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व चुकल्यालो सर्व अलंकार सर्व चुकल्यालो सर्व अलंकार तेने सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व अलंकार सर्व सुख ल्याल सर्व आनंदे निर्वाण दुर्लता आनंदे निर्वाण दुर्लता आनंदे निर्भर दुर्लत आ आनंदे निर्भर दुर्लत
श्रीपाद बाबान सच्चिदानंद रामदास बाबान गोपाल कृष्ण भगवान गोरे भाई सब संतन की गणपती बाप्पा हरी सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्लत असो ऐसा कोठे आठवची नाही असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगू दशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेदी पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्लत विठ्ठला 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 सदा नाम करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भय डुल्लत समचरण सरोजम सांग्र नीलांबुधाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सदय धवलहसं विठ्ठलं चिंतयामि महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकार
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, पातीतम दृश्यम तत्वमस्यादिलक्षणम, एकम नित्यम विमलमचलम सर्वाधी साक्षीभूतम, भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो नियाता. ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वराय. ओम नमो ज्ञानेश्वरा. 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 करुणा करा जी दया. करुणा करा जी दया. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी. हे ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाभलो. पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी. मी तो कला कुसरी काहीच नेने. बाबांनी आता कितीला लावलं ते मला काय कळत नाही यातलं बरं का. मी तो कला कुसरी काहीच नेने, परंतु बोलतो वचने अतिभाविक. त्याचं कारण तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी. विठ्ठल विठ्ठल प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराची सुता, चरणावरी ठेवूनी माथा, साष्टांगे हाता दंडवत. दुसरी बंधू सारजा, जे चतुराननाची आत्मजा, वाक्सिद्धी पावे सहजा, तिच्या चरण ओझा दंडवत. आता बंधू देव ब्राह्मण, त्यांचेनी पुण्य पावन, प्रसन्न होऊनी श्रोतेजन, तया माझी नमन दंडवत. आता बंधू साधू सज्जन, रात्रंदिवस हरीचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिती जन, तया माझी नमन दंडवत. आता बंधू रंगभूमिका, कीर्तनी उभे असती लोका, टाळ मृदुंग श्रुती देखा, तया माझी नमन दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा, ऐसे नमन करुणी सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला, ते अज्ञान म्हणून आपल्या बाळा, चालवी सकळात नामा म्हणे. आता देईजो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन, दारुयंत्र विठ्ठला विठ्ठला सदा नाम घोष करू हरिकथा,
तेने सदा चित्ता समाधान. उपस्थित प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी या ठिकाणी गणेश सेवा मंडळ संचलित मोद विनायक ट्रस्ट यांच्या माध्यमातून अविरतपणे 42 वर्ष चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 43वं वर्ष आता आणि 43व्या वर्षातली 337वी सेवा माझ्याकडे. 337 कार्यक्रम झाले आतापर्यंत 42 वर्षामध्ये आणि 337 वर्षाची पहिली सेवा माझ्याकडे आली. आता काय सांगायचं, इथं सगळे ज्ञानी महापुरुष आहेत. पहा कोणापुढं काय सांगायचं, इथं राजहंस आहेत, सगळे ज्ञानी आहेत, सगळ्या माझ्या मुक्ताई आहेत, माऊली आहेत, सोपान काका आहेत, निवृत्ती दादा आहेत आणि त्यांच्या समोर मी काय बोलणार आहे. मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. तरी सुद्धा तुम्ही सर्व संत सज्जन मायबाप आणि तुमच्या चरणाची सेवा करण्यासाठी ज्या अभंगाचा आधार घेतला तो अभंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय असे असणारे वैराग्याचे महामेरू देहू निवासी. देहू निवासी म्हणणं हे चुकीचं आहे जरा, कारण आपण विश्वगुरु म्हणतो, त्यांना विश्ववंदनीय म्हणतो, म्हणजे ते कुठे नाही आहे, ते विश्वामध्ये, त्यांचं हे विश्वची माझे घर असे असणारे तुकोबार आहे. आणि त्यांचा 4 चरणाचा अभंग तुम्हा सर्व संत सज्जनाच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार, तसा झालाच आहे परिहार, तरी सुद्धा या मंदिर ट्रस्टचे जे काही अधिकारी आहेत, पदाधिकारी, लाडसाहेब, अरुण शिंदे साहेब यांच्या माध्यमातून, लाडसाहेबांचे मला जवळजवळ 3 फोन आले, पत्रिका पाठवायची. म्हणलं मी बाबा बाजूलाच राहतो इथं, पत्रिका आणि मला भेटली म्हटलं पत्रिका. तरी सुद्धा खरोखर त्यांचं एवढ्या कमी जागेमध्ये एवढं मोठं वैभव उभं करणं, आणि हा खेळ नव्हे एकुल्याचा म्हणून मेळ जमविला. त्यांना मार्गदर्शन करणारे आपल्या घाटकोपर विभागाचं वैभव, घाटकोपर विभागाचंच नव्हे तर महाराष्ट्राचं वैभव म्हणलं तरी उणं होणार नाही. आपले गुरुवर्य मारुती महाराज पानसरे यांच्या माध्यमातून या सोहळ्याला प्रतिवर्षी आकार येत असतो, शोभा वाढत असते. म्हणून या सर्वांचा आपण एकदा आभार मानूया आणि आपल्या सेवेकडे वळूया. विठ्ठल विठ्ठल सदा नामघोष करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता समाधान. हा अभंग जो आहे, थोडंसं अभंगाचं जे सारांश असतो तो सारांश सांगायचा जर झाला तर या अभंगामध्ये भक्तीचं वर्म सांगितलेलं आहे. भक्तीचं वर्म सांगितलेले. भक्ती कशासाठी करतो आपण? भगवंत प्राप्तीसाठी. आणि भगवंत प्राप्तीचं जे वर्म आहे ते वर्म या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी सांगितलेली आहे की ते वर्म ज्याला मिळालं, ते वर्म ज्याला मिळालं त्या साधकाची अवस्था कशी होते ते एक सांगितलेलं. अशा 2 गोष्टी येतात. प्रथमतः वर्म काय आहे पहा. आजचा पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस हा असं म्हणतात कीर्तनकार बांधलेला असतो, पण मला कुठं बांधलेला दिसत नाही. बांधलेला फक्त उपरण्यानं बांधलेला दिसतो. पण तरी सुद्धा जे पारंपरिक आपलं संप्रदाय आहे, संप्रदायाचा जो दंडक आहे, जिथं परंपरेनं चालत आलेले सप्ताह होतात वारकरी संप्रदायाचे, तिथं खरोखरच हे महाराज मंडळी बांधलेले असतात.
पहिल्या दिवशी त्यांना नाम महत्वच सांगावं लागतं किंवा मंगलपर बोलावं लागतं. तर आज फक्त मी तुम्हाला नामाचं महात्म्य सांगणार आहे. नाम कशाला म्हणतात, नाम हे कुठून आलं, कोणापासून आलं, नाम घेतल्यानं काय फायदा होतो, या नामाचं महात्म्य आणि ते नाम घेतल्यानंतर साधकाची होणारी जी अवस्था आहे त्या अवस्थेचं फक्त वर्णन करणार आहे. विठ्ठला विठ्ठला सदा नामभूष करू हरिकथा. सदा, सदा या शब्दावर थोडासा विचार केला पाहिजे. सदा म्हणजे कोणा एका माणसाचं नाव नाही आहे. ज्याला अपभ्रंशानं आपण सदाशिव असलं तर सदा म्हणतो. तर तसं सदा म्हणजे हे कोणा माणसाचं नाव नाही. सदा म्हणजे सतत, अविरत, झोपेमध्ये सुद्धा 24 तास, इंग्रजीमध्ये त्याला आपण कंटिन्यू म्हणतात. असं हे जे नाम आहे त्या नामाचा घोष सतत चालला पाहिजे. हे वर्म आहे बरं का, भगवंत प्राप्तीचं वर्म आहे. सतत हा घोष चालला पाहिजे. मग आता घोष म्हणजे काय, हा पण एक घोषच आहे, जयघोष आहे. हा बाहेर भगवंताच्या नावानं केलेला घोष आहे. पण नामाचा घोष कसा असतो पहा, त्याच्या काही मर्यादा, नामाच्या मर्यादा. जे काही पथ्य पाळायचं असतं नामाविषयी ते पथ्य जसं ग्रंथामध्ये लिहून ठेवलेलं आहे, ग्रंथामध्ये, पण आपला विश्वास बसत नाही. आपलं असं आहे, आपल्या प्रकृतीला सूट होईल असं त्याचा अर्थ घ्यायचा. आता मी जे आज तुम्हाला या अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगणार आहे. अभंग मी 100 कोटी वेळा जरी जन्म घेतला तरी माझ्याचा हा सुटणार नाही. म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हणलं की मी अभंग घेतलेला नाही, मी फक्त त्या अभंगाचा आधार घेतलेला आहे. अभंगाचा आधार घेतलेला आहे. असं सरळ सरळ तुमच्या सेवेसाठी अभंग घेतला असं नाही म्हटलं, कारण अभंग कोणी घेऊ शकत नाही. तुका म्हणे माझा धाडीले निरोपा मार्गळा धाडिले निरोपा मार्ग आहे सोपा सुखरूप. संतांचा निरोप घेऊन आलो. कोणाला वाटतंय का बाबा इथं उभं राहण्याला वाटतंय का मी पोस्टमन आहे असं कोणाला वाटतंय का? पोस्टमन आहे तो आपल्या घरी पोस्टमॅन. आता एक हे सगळं झालं काय म्हणतात त्याला, इंटरनेटचा जमाना आला, मोबाईलवरनं पैसे ट्रान्सफर करतो आपण. पण पूर्वी आमच्या लहानपणी असं असायचं, आमचे मामांनी पैसे पाठवले आमच्या गावाला आमच्या नावाने, त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी यायचे. मग तो पोस्टमॅन यायचा, पैसे द्यायचा आणि निघून जायचा. का त्याला आपण काय द्यायचं? काय देत होतो का त्याला? बाबा आमचे पैसे आणले तू, आमचा निरोप. तसं हा जो निरोप आहे इथला यांचा आहे का संतांचा आहे? कोणाचा निरोप आहे? निरोप हा संतांचा आहे. आपल्या खिशातलं काय जात आहे? काहीच जात नाही. तरी सुद्धा ते बोलायचंच नाही मला. विठ्ठल का बोलायचं नाही? की ते जिथून शिकून येतात
ज्यांच्या नावाचा जयघोष करतात, सद्गुरू जोगबाबांकी जय. मी म्हणतो थोडंसं ज्ञानेश्वरीची प्रस्तावना त्यांनी वाचावी आणि ज्ञानेश्वरीच्या प्रस्तावनेमध्ये जे जोग महाराजांनी सांगितलंय, काय सांगितलं. संस्थेतल्या काही विद्यार्थ्यांनी विचारलं की बाबा आम्ही कीर्तनं करायची, प्रवचनं करायची, मग पोट बी चाललं पाहिजे ना. तर त्यांनी जे सांगितले मी तुम्हाला सांगणार नाही. त्यांनी जे सांगितले ना ती ज्ञानेश्वरीची प्रस्तावना काढा आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं जोग महाराजांनी, याचा विक्रय करू, अजिबात विक्रय करायचा नाही. तुकाराम महाराजांचे अभंग आहेत किती, ऐका नाही, विक्रा हा करायचा नाही. पार कन्येचा विक्रा केलाच पातक लागतंय. जर याचा धंदा केला तर म्हणतोय बरं का, वास्तविक मी त्यांनाही नावं ठेवत नाही, कारण गाडी पाण्यावर चालत नाही. एस टीमध्ये गेलं तर कंडक्टरला पैसे देणंच आहे, पण समाजाला तेवढी अक्कल आहे. समाज दूध खुळा नाही. समाजाला माहीत आहे की हा महाराज आलाय कुठून, त्याला किती खर्च झाला असेल. तू बरोबर विचार करून देतात बरं. पण तिथं आता सध्याची परिस्थिती अगोदर काय आहे, रेट आहे मग नंतर डेट आहे. आणि सांगतात पण ते इथून तसंच सांगतात, आधी रेट आणि मग डेट. पहा असं आहे. मग कधी त्यांना भगवंताची प्राप्ती व्हायची. पंचीकरण मध्ये मी वाचलं, पहा, जो देह भावावर राहून कोणतंही कर्म करीत असेल तर ते त्याचं काय आहे, बरळ नाही, बरळणं, तापेतलं सन्निपात म्हणतात त्याला. सन्निपात. ताप आल्यावर माणूस बरळतो ना, जास्त ताप आल्यावर. मग ते तमोगुणातलं काही कार्य असू द्या, रजोगुणातलं काही असू द्या, सत्वगुणातलं असू द्या. आता हे सत्वगुणातच चाललंय ना, देहबुद्धी विसरली आपली तरी चालू आहे. मग आता मला सांगा, ही सन्निपात म्हणजे बडबड आहे का खरोखर चाललेली आहे आपली भक्ती. साधू संतांचं मत आहे. म्हणून साधू संतांच्या वचनावर अगोदर विश्वास ठेवा. अहो, जे साधू संतांनी शास्त्र आपल्यासाठी तयार करून ठेवलं, भगवंत सुद्धा त्याच्या पलीकडे जात नाहीत. बोलिले वाल्मिक तैसेची करीन आणि वर्तुनी दाविन नामा म्हणे. काय सांगितलं वाल्मिक मुनींनी, काय सांगितलं. महर्षी वाल्मिक याच्यामध्ये हरिपाठात सांगतात ना, नामे तिन्ही लोक उद्धरती. पूर्वार्ध काय, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन्ही लोक उद्धरती. आहे का आपला विश्वास त्याच्यावर. साधू संतांनी एवढं सांभाळून हे वाड्मय ठेवलेलं आहे. पहा ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळ आहे, आणि हे जर सांभाळून ठेवलं नसतं तर पार बोकाळले असते जिकडं तिकडं, काही मनानच चालू झालं असतं त्यांचं. हे वाड्मय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, या लागी सुमती ते जोडीती शास्त्र संपत्ती, ते जोडीती शांती संपत्ती, आणि शास्त्राची अदुभती पोसिती घरी. शास्त्र हे साधू संतांनी सांभाळून ठेवलीत. कशासाठी. बोलिले वाल्मिक तसेच करीन, शास्त्र सांगेल ते सांडावे, ते राज्य हितरून मानावे, आणि जे न घेवावी तेही घ्यावे. विष जरी असलं, शास्त्र म्हणत असेल हे विष घेतलंच पाहिजे, तर घेतलंच पाहिजे एवढा विश्वास आपला शास्त्रावर पाहिजे. शास्त्रामध्ये लिहून ठेवलंय ना, लिहून ठेवलंय ना. मला नाम सांगायचं आज, फक्त नाम सांगणार आहे, दुसरं काय. शास्त्रामध्ये सांगितलंय ना, क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कै त्रिपुरारी सांगितली. काय सांगितलं बरं. क्षीर सिंधूच्या पलीकडं किनाऱ्यावर जाऊन, तटाला जाऊन काय सांगितलं महादेवानी पार्वतीच्या कानामध्ये. देवांचे देव महादेव सतत ध्यानमग्न असतात. सगळ्या विश्वाची जिथून उत्पत्ती झाली, ब्रह्मदेवाला ज्यांनी निर्माण केलं ते सुद्धा सतत चिंतनामध्ये आहे. कोणाचं चिंतन करतायत, काय जपतायत ते, काय जपतायत.
याचा कधी विचार केलाय? कधी विचार केलाय? शास्त्र सांगत असून सुद्धा. म्हणजे थोडक्यात गातोय आपण फक्त, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानू. संतांना मायबाप म्हणतो ना आपण. संत आपली आई आहे ना, संत आपले वडील आहेत ना. आईवर विश्वास, वडिलांवर विश्वास. काय सांगतात ते? काय सांगतात? नामाशिवाय मुक्ती नाही. एक नामच आहे. मोठे बाबा सांगायचे, एक नाम तारी आणि बाकी सब दुकानदारी. भगवंताचं नाम आहे आणि त्या नामाशिवाय क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे. आणि ते जे मच्छिंद्रनाथानं मच्छीच्या पोटामध्ये असताना ऐकलं. असं ऐकून बी उपयोग नाही. पुन्हा त्यांना जेव्हा दत्तात्रयाची भेट झाली, दत्तात्रयाने पुन्हा त्यांना त्या नामाचा अनुग्रह दिला. आणि अनुग्रह महत्वाचा आहे. परमार्थामध्ये अनुग्रह हा झालाच पाहिजे. अनुग्रह म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, कृपा आहे. पहिला अनुग्रह भगवंताचा झाला पाहिजे आपल्यावर, देवाचा अनुग्रह आपल्यावर झाला पाहिजे. जेव्हा भगवंताची कृपा होईल तेव्हा संत भेटतील. आणि संत जेव्हा कृपा करतात ना, संत कृपा करतात तेव्हा मग आपला उद्धार होतो. कारण संताच्या हातामध्ये ती पावर भगवंताने दिलेली. नाही तर भगवंताची कृपा होताच आपण उद्धरून गेलो असतो. संतांच्या हातात ती पावर आहे. मग जे नाम आहे ते नाम, जे भगवान महादेवानी पार्वतीच्या कानात सांगितलं. काय सांगितलं हो? काही माहिती नाही. तिथून जी परंपरा आली, आपण रोज म्हणतोय, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ ते तुनिया, हंस रूपी ब्रह्मा, उपदेशी श्रीहरी, चतुश्लोकी चारी भागवत. ही निळोबारायापर्यंत जी परंपरा आली, बहिणाबाईपर्यंत, ती परंपरा अशी ओपन आहे का? ओपन आहे का? नाही आहे. ओपन नाही आहे. कारण पहा, आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला एखादाच पलीकडे जाऊ शकतो. जरी भक्ती मार्गाला लागलेले दिसत असले, जरी भक्ती मार्ग करत असले, तरी सुद्धा जर सत्य वस्तूची ओळख नसेल, सत्य वस्तूची ओळख करून देणारा जर कोणी भेटला नसेल, तर त्याचा परमार्थ कधीच सक्सेस होऊ भरकटल्यासारखा होणार. त्याचं पुण्य होईल. पुण्य होईल म्हणतोय मी, वाया जाणार नाही. पुण्य होईल. वाईट करत नाहीत असं नाही, मला त्या गोष्टीचा निषेध करायचा नाहीये. आणि ते जरुरीच आहे, केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. माऊली म्हणतात की आत्मज्ञानाविखी जव निश्चिंती नाही निकी, तववरी न होवावे यागादिकी उदासीना. हा पण आपला यज्ञच चाललाय ना. म्हणतो ना आपण अखंड हरिनाम सप्ताह यज्ञ आहे, ज्ञान यज्ञ आहे. हा पण यज्ञच आहे ना. मग जरी सत्य वस्तूची ओळख झाली आपली, जर तिथं ठाम निश्चय झाला, तर तरी सुद्धा याचा निषेध मात्र नाहीये. कारण जाळू नये नाव तरले निपार, मागील आधार बहुताचा. कारण वेद मार्गे मुनी गेले, त्याच मार्गे चालिलो. असं चाललं तर तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. कारण त्याच मार्गाने प्रत्येकाला जायचंय. आता तुम्हाला एक उदाहरण देतो मी. भक्तीला लागलो आपण. आता भक्तीचे अनेक प्रकार आता झाले सगळे. कोणी म्हणतं माळ घालायची गरज नाही, कोणी म्हणतं नामाची काय गरज नाही, कोणी म्हणतं आषाढी पंढरपूरला जायची काय गरजच नाही, दे रे हरी पलंगावरी, इथं घरी बसलं तरी देव आहेच आहे. अशी भक्ती प्रत्येकाची चाललेलीच आहे ना. पण मी तुम्हाला म्हणतो, जी आपण परमार्थ करतोय, आपण परमार्थाला जास्त महत्व देतोय का आपल्या व्यावहारिक जीवनाला जास्त महत्व देतोय? परमार्थाला. बाबा तुम्ही परमार्थाला महत्व देताय. धन्यवाद. ज्याने त्यांनी आपापल्या अंतःकरणाला विचारायचं, आपण व्यवहारामध्ये जास्त आहोत का परमार्थामध्ये जास्त आहोत? सकाळीच बाबा म्हटले की कोणाची मयत झाली तर कामाला जाता जाता दांडी मारतो आणि तिकडे जातो अगोदर.
कोणाचं लग्न असलं सुट्टी टाकतो आणि तिकडं जातो. अचानक जरी कोणाचं कळालं तिकडं काहीतरी अघटित घडलं तर काम सोडून घरी जातो. आता जर आपल्याला कळालं की इथं पारशिवाडीमध्ये अमुक अमुक महाराजांचा कार्यक्रम आहे, आता इथे नसताना बरं का, आणि आपलं महत्वाचं काम आहे, आपण जाऊ का? दांडी मारून जाऊ का? महत्व कशाला देतोय आपण? परमार्थामध्ये उत्कर्ष होण्याऐवजी इकडं उत्कर्ष चालू आहे आपला. तिकडच्या उत्कर्षाला मी नावं ठेवत नाही, तोही झालाच पाहिजे, कारण अन्न वस्त्र निवारा ही गरजेचंच आहे, तेही झालं पाहिजे. परंतु तिकडं जशी प्रगती होते ना, मी 5 वर्षापूर्वी घर घेतलं 16 लाखाला, आता मला वाटतं त्याचे 25 लाख आले पाहिजे. वाटते का नाही? व्यवहार आहे व्यवहार. 5 वर्षापूर्वी एफडी केली 7 वर्षासाठी, डबल होण्यासाठी ना, डबल झाली पाहिजे म्हणूनच ना. आणि इकडं परमार्थाला लागलोय, मग शेवटपर्यंत का भजनच करायचं का? हरिपाठच म्हणायचा का? त्याला नाव ठेवत नाही. पुन्हा शब्दाचा विपर्यास करू नका. हे झालंच पाहिजे आणि वारकऱ्यांची स्नान संध्या आहे. पण हे करत असताना सत्य वस्तूची ओळख ही झालीच पाहिजे. कशासाठी करतोय आपण? का करतोय? कशासाठी? याजसाठी जप, याजसाठी तप. आणि व्यासही अमुप ग्रंथ केले याजसाठी. म्हणजे कशासाठी? कशासाठी? कशासाठी जप केले? कशासाठी तप केले? आहे काय खबर? व्यवहारामध्ये आपल्याला वाढतीकडे जावं वाटते, म्हणजे आपली इन्कम डबल व्हावी वाटते. मग परमार्थामध्ये तसं नको. मग परमार्थ महाधन. पण परमार्थ धन वाढवण्याचा उद्देश आहे का कोणाचा? कोणाला वाटतंय का आपलं धन वाढावं परमार्थातलं? हे परमार्थातलं धन दिसत नाही बरं का, हे अदृश्य आहे आणि आपण दृश्य धनाच्या पाठीमागे लागलोय. ज्ञानेश्वरीमध्ये चांगला दृष्टांत दिला एक पहा, की तुळशीची या झाडा जो दुरुनी न शिंपे शिंतोडा, तो द्राक्षाची तरी बुडा दुधाची घाली. पहा, आता तुळशीच्या झाडाला पाण्याचा शिंतोडा सुद्धा टाकत नाही आणि इकडं 40 रुपये लिटरचं दूध घेतो द्राक्षाच्या बुडाला घालतो. द्राक्ष येतात, हा,
मग मला हेच सांगायचं बाबा, इकडं जशी आपली प्रवृत्ती आहे, इकडं दोन्हीने चारीने नाही 100% वाढावा, आणि इकडं काहीच नको का? इकडं काहीच नको. टाळ वाजवायला यायला लागलं, झालं. गाता आलं, झालं. इथं बोलता आलं, झालं. बोलणारे भरपूर झाले, नुसतं बोलणारे झाले. एक दृष्टांत सांगू का छोटासा? पहा, एक साधू आणि साधूला एक पोपट सापडला. पोपट सापडला म्हणजे पारद्याच्या हातून निसटला होता, आणि कसा तरी साधूचा आश्रय मिळाला त्याला. आणि मग त्या पोपटाचा साधूला खूप लाळा लागला. तिथंच पोपटाच्या त्या साधूच्या कुटीमध्ये राहायचा तो पोपट मोकळाच. मग त्या साधूला असं वाटलं की हा आता सुटलाय ना, ह्याला थोडंसं बाजूलाच काढूया, ह्याला त्यातलं ज्ञान देऊया आपण. मग त्यांनी त्या पोपटाला शिकवायला सुरुवात केली. काय शिकवलं माहितीये का? अहो, ही कविता होती शाळेमध्ये. तुम्हाला होती? नव्हती. शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा रे तू पकडा जाएगा, रे तू पकडा जाएगा. हे मंत्र दिला कोणी? साधूनी त्या पोपटाला मंत्र दिला, आणि त्या पोपटाने बी चांगला पाठ केला. शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा रे तू पकडा जाएगा, रे तू पकडा जाएगा. गुरुवर्य दिगंबर महाराज पोफळे लय भारी दृष्टांत सांगतात हे गाऊन. आता भगवंतानं आपल्याला नाही दिलं ते, म्हणून असंच चालायचं. मग त्या साधूनी पोपटाला शिकवला तो मंत्र. मी तुला एक मंत्र सांगतो, तो नीट लक्षात ठेवायचा. इथून पुढं तसंच वागायचं. मी सांगतोय तसंच वागायचं, तर तुझी सुटका होईल, नाही तर नाही. पोपटाने चांगला मंत्र पाठ केला. शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा रे तू पकडा जाएगा. पाठ झाला. आता त्या साधूला वाटलं झालं याचं काम, दिला सोडून. जा म्हणले, आता तुला कोणी पकडणार नाही. मग हा गेला, आणि आपले भाऊबंद जे पोपट होते ना, त्यांनाही शिकवला त्यांनी, हाच मंत्र शिकवला. हा पुढं म्हणायचा आणि तो मागं, ते बाकीचे सगळे मागं म्हणायचे. सगळ्यांनी पाठ केला, एका स्वरात म्हणायला लागले. शिकारी आएगा, जाल बिछाएगा, दाना डालेगा रे तू पकडा जाएगा. मग एक दिवस असंच शाळा चालू होती त्यांची झाडावर, एका झाडावर पोपटांची. मंत्राची घोकमपट्टी चालू होती, आणि तो शिकारी आला जाळ पाठीवर टाकून, आणि त्यानं ते ऐकलं. अरे बापरे, म्हणले हे पोपट खूपच आता हुशार झाले, ते आपल्याला काय शिकार भेटणार. आणि तो माघारी फिरला. माघारी फिरल्यावर दुसरा एक शिकारी आला. म्हणला, का रे काय झालं? म्हणलं, अरे ते पोपट लय हुशार झाले, ते बघ काय म्हणतायत. शिकारी येणार, जाळं टाकणार, त्याच्यात दाणे टाकतील, मग पकडले जाऊ आपण, असं त्यांचा मंत्र चालू आहे. तो म्हणला, अरे चल बघू तर. गेले, जाळं टाकलं, त्याच्यात दाणे टाकले. एक एक पोपट येऊन बसायला लागला त्याच्यात. एक पोपट ते दाणे टिपायला लागला. मंत्र चालू आहे बरं का, शिकारी आएगा, पाठांतर चालू आहे सारखं, तरी सुद्धा बसले त्याच्यात. त्या शिकाऱ्यानं ते जाळं गोळा केलं, खांद्यावर टाकलं, घेऊन चालले, तरी सुद्धा यांचा मंत्र चालूच होता. शिकारी आएगा. तसे बोलणारे इथं भरपूर झालेले आहेत. ऐशी यांची करिता सेवा, काय सुख होय दिवा, काय सुख होय दिवा, काय आशियाची करता सेवा, काय सुख होय दिवा, काय सुख होय दिवा. असे जर मार्गदर्शक असतील त्या पोपटासारखे, तो खुद डूबे, यजमान को भी लेके. हीच परिस्थिती आहे का नाही? म्हणून साधू संतांनी जे सांगितलंय ते नुसतं घोकायचंय की आचरणात आणायचंय
याचा विचार झाला पाहिजे, याचा विचार झाला पाहिजे. भोकंपट्टी करायची का नुसती आचरणात आणायचंय? काय करायचंय? देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तिचारी साधी येल्या म्हणतो ना आपण. आणलंय का आचरणात? देवाच्या दारात उभे राहिलोय का? नाही म्हणतात. रोज मंदिरातच हरिपाठ आहे. देवाचं दार ते आहे का? देवाचं दार कळालं का? देवाचं दार कोण कळून देईल? ज्याला मार्गदर्शक खरा भेटला ना, खरा मार्गदर्शक, त्याला काहीच आडकाठी येत नाही. जया सद्गुरु तारुपडे अनुभवाचे काशे गाडे तया आत्म निवेदन तरांडे आकळले की. जी आत्मवस्तू, ज्याला आत्मज्ञान म्हणतो ना, ती आत्मज्ञान कसं मिळतंय? त्याचा जाणता पाहिजे, जाणता. आणि जाणते असे खूप विरळ आहेत बरं का, खूप विरळ आहेत. मी तुम्हाला सांगतो किती विरळ आहेत ते. जसं सिंहाचे कळप नसतात. कळप असतो का सिंहाचा? कुठंतरी एखादा जंगलात सिंह असतो बिंदास. राजहंसाचे थवे असतात का? राजहंस सुद्धा एकटाच असतो. बरं, हिरे माणिक मोती जे आपण म्हणतो, हिरे हिरे, ते का गोनपाट भरून असतात का? अद्वैत कुसरी विरळा जाणे नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे. हे जे नाम आहे ना, कुठं तरी विरळ. भक्तीचं जे वर्म आहे ना, कुठं तरी विरळे लोक जाणतात, विरळे लोक. सगळीकडे नसतंय ते. माऊलींनी सांगितलं ना, एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी. आता अद्वैत कुसरी म्हणजे काय? अद्वैत म्हणजे आपल्याला भक्ती द्वैतातली करायची का अद्वैतातली करायची? द्वैतातली भक्ती ही ज्ञान, काय म्हणतात त्याला, ज्ञानोत्तर भक्ती आहे. द्वैतातली जी भक्ती आहे ना, ज्ञानोत्तर भक्ती आहे. पण आपण ज्ञान न झालं तरी सुद्धा ज्ञानोत्तर करतोय. ज्ञान न होता, ज्ञान न होता. ज्ञान झाल्यावर बी काका हेच करायचंय, भजन करायचंय, कीर्तन करायचंय, पंढरीच्या वाऱ्या करायच्यात, गायन करायचंय, कीर्तन, सगळं काही जसं आता चाललंय तसं. पण ज्ञान झाल्याशिवाय नाही. मग अभेदाची भक्ती, अभेद भक्ती पाहिजे, अद्वैताची भक्ती पाहिजे. पहा, माऊलींनी 14व्या अध्याय सांगितलं ना, 26 क्रमांकाच्या श्लोकामध्ये काय, की हे विश्व पण जावे आणि मग माते घ्यावे, तैसा नव्हे आघवे सकटची मी. काय सांगितलं? या विश्वाला बाजूला सारून जर तू मला प्राप्त करण्याची इच्छा करत असशील, प्रयत्न करत असशील, तर त्यानं ते प्रयत्न तुझे फोल होणार आहेत. का? विश्वाला बाजूला सारून मी प्राप्त होऊ शकत नाही. सांगितले ना माऊलींनी, ऐसेनी माते जाणीजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणीजे, आणि भेद काही कीजे तरी व्यभिचारू तो. मग आपली भक्ती नेमकी चालली कशी? अव्यभिचारी चालली का व्यभिचारी चालली? कसली भक्ती चालली आपली? हा आपण आपला विचार करायचा आहे. अद्वैतातून भक्ती झाली पाहिजे. काय सांगत होतो आता?
हा हे विश्व पण जावे आणि मग माते घ्यावे, तैसा नव्हे आघवे सकटची मी. माऊलींनी सांगितलं ना, सर्व घटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी. सर्व घटी राम देहादेही एक. मला प्रमाण वेगळंच पाहिजे होतं आणि वेगळंच आलं. मला पाहिजे होतं भरला घन दाट, हरी दिसे भरला घन दाट. आता हे सर्व घटी म्हणल्यावर फक्त जे घट घट दिसत आहेत त्यातच आहे की काय असं वाटायला नको. पण भरला घन दाट, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, तो म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला चरामध्ये भगवंत ओत प्रोत भरलेला आहे. हे आत बाहेर मिया कोंदली जग निखिल माझे चिवतले, की कैसे कर्म तयाले ते मी नाहीच म्हणती. काय कर्म असेल वा त्यांचा, एरवी आहे ते तेच आहे, परी काय की जे तैसी त्याची बुद्धी नोहे, की स्वप्नीचे निघाये मरेसाचे. स्वप्नामध्ये आहोत की काय आपण, स्वप्नात आहेत की काय आपण, तीच वस्तू आहोत. प्रत्येक भगवंत स्वरूपच आहे, नुसतं मनुष्य प्राणी नाही. तर सगळं इथून तिथून आत्ताच बाबांनी प्रमाण दिले. स्थावर जंगम शून्य स्थावर जंगम व्यापुनी राहिला सकळ अक्कळ अक्कळ. पहा एवढा भरलेला तो आहे. मग आपण तशी, आपली भक्ती तशी आहे का, देव वेगळा आणि मी वेगळा, हे द्वैत घालवण्याचं काम सद्गुरू करत असतात. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन. रोज हरिपाठ चाललाय ना आपला, द्वैताची झाडणी झाली पाहिजे, गुरुकडून ते ज्ञान घेतलं पाहिजे. नाहीतर तया कैसे कीर्तन घडेल ना, आम्ही त्याचं कीर्तन घडणार आहे काय. हे एक कीर्तन आहे.
याला काय म्हणतात, गुणकीर्तन म्हणतात ना. काल्याच्या कीर्तनाला लीला कीर्तन म्हणतात. आणि आणखी एक जे कीर्तन आहे ते कीर्तन वेगळंच आहे. ते कीर्तने एकाग्रता जोडे, कीर्तने निश्चय सापडे, कीर्तने संभ्रम उडे, वक्त्या श्रोत्याचा त्याला कीर्तन म्हणतात. इथं तर संभ्रम वाढून राहिलेत. 7 दिवसात 7 महाराज येतात. आज ज्यांनी सांगितलंय का नाही नामाचं महत्व, तो दुसऱ्या दिवशी पार फोडून काढला. नाम भीम काय नाही, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राम 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 रामकृष्ण हरी असंच म्हणणार. राम वेगळा, बरं राम असू द्या. तुम्हाला वाटतंय का राम सगळ्या चराचरामध्ये भरलेला आहे, प्रत्येकाच्या ठिकाणी राम आहे, रामाचाच हा सगळा खेळ आहे, वाटतंय का? बरं वाटतंय. अनुभवाला काही आलंय का? अनुभव नाही. पण परमार्थ म्हणजे अनुभवाचा विषय आहे. तुका म्हणे येथे अनुभवत प्रमाण, शब्दाचे गौरव कामा नये. अनुभवाला महत्व आहे. द्वैताची झाडणी झालीच पाहिजे, गुरुकडून ते ज्ञान मिळालंच पाहिजे. मग ते ज्ञान कोणतं आहे? जर आपण म्हणू की बाबाजीने स्वप्न येऊन तू कयाला काय पुढं, बाबाजीने स्वप्न येऊन तू कयाला अनुग्रह दिला. मग तो अनुग्रह आपल्याला माहिती असायला पाहिजे का ना? अनुग्रह कशाला म्हणतात, प्रबोध कशाला म्हणतात? करोनी प्रबोध संत पार उतरले, मनुष्य देह ऐसा निध, साधाल ते साधा सिद्ध, करोनी प्रबोध संत पार उतरले. प्रबोध म्हणजे काय आहे? प्रबोध म्हणजे काय? ते खरं नाम आहे प्रबोधाचं. आणि जे अगोदर आपण म्हणतोय ना नाम नाम, आणि हा जो विपर्यास चाललेला विरोधाभास जो आहे रामकृष्ण हरी आणि नाम याचा, इकडेही 2च अक्षर आहेत आणि प्रबोधात सुद्धा हे बरोबर आहे. पण कधी? अनुग्रहानं चित्त शुद्ध झाल्यानंतर मग जिथं नामही काम करत नाही, ते स्वतः तोच होऊन जातो, स्वस्वरूपच होऊन जातो. तिथं त्या ठिकाणी गोविंद 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 मना लागलिया छंद, मना लागलिया छंद, मग गोविंद टिकाया, मग गोविंद टिकाया. मना लागलिया छंद, लागलिया छंद, मग गोविंद टिकाया. वेद नाही देवा तया. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. छंद लागला पाहिजे का नाही? नाहीतर छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा? छंद लागला पाहिजे आपल्याला. कशाचा? त्या नामाचा छंद लागला पाहिजे. जे गोविंदाचं नाम आहे त्याचा छंद लागला पाहिजे. जे देवाचं नाम आहे त्याचा छंद लागला पाहिजे. आणि तेच तुकाराम महाराज सांगतात बरं का, आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक, विठ्ठलची प्रमाण. प्रमाण देऊन आपण बोलतो ना. कोणाचं प्रमाण दिलं? तुकोबारायांनी. कोणाचं प्रमाण दिलं? आम्ही नामाचे धारक आहोत. आम्ही कोण आहोत? नामाचे धारक आहोत. वेगळं आम्हाला काही माहीत. आणि असं जे नाम आहे ना, ते नाम तुकाराम महाराज म्हणतात, या नामाचा जर रात्रंदिवस आपल्या ठिकाणी अट्टास झाला, नामघोष झाला, तर आपलं चित्त जे अविचल आहे, म्हणजे चित्ताला कधीच समाधान नाही, ते चित्त समाधान पावतं
अभंगाच्या प्रथम सदा नाम घोष करू हरी कथा 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 तेने समाधान सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सदा चित्ता समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व सदा नाम घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा घोष करू हरी कथा सदा नाम घोष करू हरी कथा सचित्ता समाधान तन चित्ता सदा समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सदा नाम घोष करू हरी कथा आणि तेने सदा चित्ता समाधान. आपल्याला समाधान नाही. समाधान कसं आहे तुम्हाला सांगू का? इच्छित वस्तू प्राप्त झाली आपल्याला तर समाधान होतं बरं का. पण आपल्यापेक्षा वरचढ जर आणखी कोणाला काही प्राप्त झालं तर पुन्हा आपण दुःखी होतो. थोडंसं उदाहरण तुम्हाला मी सांगतो. अनवाणी आपण रस्त्यानं चाललोय सकाळ सकाळ राऊंड मारायला, तर आपल्या बाजूने एखादा मस्त, त्या बुटाची किंमत मी वापरत नाही त्यामुळे माहीत नाही, पण साधारणतः 1000-2000 रुपये बुटाची किंमत, असे स्पोर्टचे बूट घालून एखादा व्यक्ती जर पुढं निघून गेला, आपण अनवाणी चाललोय, आपल्याला चप्पलच नाही, तर आपल्याला वाटतं बघा कसा बूट घालून. आपल्याला जर असते बूट तर बरं बूट मिळाले, त्याला बाजूनं सायकलवाला जातो, त्याला वाटतं आपल्याला सायकल मिळाली असती तर चालणं लागलं नसतं नाही का. बूट मिळाले समाधान झालं, त्याला सायकल मिळाली समाधान झालं. मोटरसायकल गेली, ह्याला सायकल पाहिजे होती, सायकल मिळाली समाधान झालं. पण 4 व्हीलर गेली की पुन्हा याचं समाधान काय झालं? हे समाधान कधी अखंड राहणार आहे आपलं? जेव्हा सदा, सदा या शब्दावर जोर द्यायचा. सदा कसं असेल बरं? सदा नाम आणि घोष करू हरी कथा. सदा कसं चालेल बाबा? सतत होऊ शकतं का? सतत घोष होऊ शकतो का? होतो. तुकाराम महाराज ज्या अर्थी म्हणतायत, म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की साधू संतांनी जे वाङ्मय निर्माण करून ठेवलेलं आहे, अहो हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं त्यांनी आपल्यासाठी. अनेक आघात सोसले साधू संतांनी, आणि ते तत्वज्ञान आपल्याला ते ग्रंथी बोधोनिया दिले गोसावी मज, त्यांनी त्या ग्रंथामध्ये बांधून आपल्यापर्यंत दिलेलं आहे. सदा नामघोष कसा चालणार? सदा नामघोष आपला. आपण तर जास्तीत जास्त 2 तास राम 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 म्हणू, किंवा जे नाम घ्यायचंय ते वैखरीने घ्यायचं असलं तर किती वेळ बोलणार आहे वैखरी वाचा? किती वेळ? आणि झोपल्यावर बंद पडेल, बंद पडणार नाही. मग ते सदा झालं का? नाही. त्याला वैखरी वाणीचा जप तो सदा होऊ शकत नाही. चला त्याच्या पाठीमागं मध्यमा वाणी. मध्यमा जी आहे ती मध्यमा म्हणजे कंठामध्ये असते, ती कंठामध्ये. आता हे जे मी बोलतोय ही वैखरी वाणी आहे, याला उच्चारण म्हणतात, उच्चार निघतायत. पण जी कंठस्थ वाणी आहे ना ती मध्यमा आहे, तो त्याची तोच ऐकू शकतो. आपलं जे थोडक्यात एखादं आपल्याला गाणं आवडलं,
आपण पहा लोकांमध्ये चाललो तरी सुद्धा ते गुणगुणत असतो. बाबा एक छान दृष्टांत देतात. कधी करशील लग्न माझे तुझं ठावे बा ईश्वरा. म्हातारी आहे ती, 90 वर्षाची म्हातारी आहे, पण सकाळी झाडून काढता काढता ती मनामध्ये ते भजन गाते. का बरं? तिनं सीता स्वयंवर नाटक पाहिलेलं असतं पहिल्या दिवशी, आणि त्या सीता स्वयंवर नाटकामध्ये ते गाणं असतं, कधी करशील लग्न माझे. आणि ते तिला एवढं आवडतं तर तिचं ते चालूच आहे, जागे झाल्यापासून चालू आहे, कधी करशील लग्न माझे. मग हे जरी चालत असलं, ही मध्यमावाणी जी आहे ती सुद्धा कुठपर्यंत आहे? एकदा विसावलं तर मध्यमाही बंद झाली. मग हा सदा घोष होऊ शकतो का? नाही होणार. बरं, त्याच्यानंतर चला पश्यंती वाणी ज्याला म्हणतो, पश्यंती वाणी. पश्यंती वाणी हा बोलायचाही विषय नाही आणि गुणगुणायचाही विषय नाही. जे नाम दिले त्या नामाकडे लक्ष ठेवायचा विषय, ज्याला आपण अजपा जप म्हणतो. अजपा जप ज्याला, अजपा म्हणजे अ म्हणजे नाही आणि जप म्हणजे जपच, न करता होणारा जप त्याला अजपा जप म्हणतात. मग ही जी पश्यंती वाणी आहे ना, ती पश्यंती वाणी तिकडे लक्ष ठेवून आपलं एवढं त्या नामावर दृढ विश्वास बसलेला आहे, एवढा छंद लागलेला. आता बाबांनी प्रमाण दिलं गोविंद गोविंद, असा छंद लागला तर सदा होणार आहे ते. आणि असा छंद जेव्हा लागतो त्याला नामाचा, मध्यमावाणी तिकडं आकर्षिली जाते. आणि तिकडं मग ते आपोआप जे 24 तास चालू आहे आपलं, 24 तास काय चालतं बरं आपलं? 24 तास काय चालतं? श्वास चालतो, श्वास. आणि मग त्या श्वासामध्ये आपल्याला तसा नामाचा अनुभव येऊ लागतो. नाही नाही, ते नामच ऐकायला येतं. ज्ञानदेव मौन, हरिपाठ म्हणते तर काय करते, पण काय अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे साधन अवघे बुडविले. साधनच बुडवलं. काय केलं? त्या श्वासावर तो ॲटोमॅटिक जातो तो जप, छंद घेतल्यामुळं. आणि झोपेतून जाग झाल्याबरोबर तेच आपल्याला त्याच्याशी अनुसंधान लागतं. कशाशी? जे सद्गुरूंनी दिले त्याच्याशी अनुसंधान लागतं, ज्याला नाम म्हणतात. ते श्वास आपला अखंडित चाललेला आहे. पश्यंती वाणी आपल्याला त्या श्वासापर्यंत घेऊन जाते, श्वासापर्यंत घेऊन जाते. आणि मग जी परावाणी म्हणतात ना, परावाणी म्हणतो ना आपण, भजन कुठून झालं पाहिजे? परावाणीतून झालं पाहिजे. परावाणीतून जिथं शब्द स्फुरतात तिथून भजन चालू झालं पाहिजे. मग ती पश्यंती वाणी परावाणीकडे ते ट्रान्सफर करते. आणि मग तिथं आठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयंमेव पांडुरंग, अशी त्याची स्थिती होते. अभंगाचं 3रं चरण. आठव नाठव असो ऐसा कोठे, असो असो ऐसा कोटे, आठवती नाही. असो ऐसा कोटे, आठवती नाही. असो ऐसा कोठे आठवती नाही. आठो ऐसा कोठे आठवत नाही. असो ऐसा कोटे, आठवती नाही. असो ऐसा कोटे, आठवती नाही. ऐसा कोठे आठवत नाही. आठो ऐसा कोठे आठवत नाही. झाला स्वयंमेव पांडुरंग, झाला स्वयंमेव. सर्व सुख झालं, सर्व अलंकार, सर्व सुख झालं, सर्व अलंकार. असो ऐसा कोठे आठवची नाही.
देहीच विदेही भोगू दशा. का बरं ही स्थिती झाली? तो परेच्याही पलीकडे गेला. परेही परते बोलणे खुंटले, आता वैखरी कैसेनी सांगे. परेहून परते घर, ते राहो निरंतर. हा सदा नाम घोष जेव्हा सुरू होतो तेव्हा त्या साधकाची दशा अशी आहे. परेहुनी परते घर, ते राहो निरंतर. आणि हा सदा नाम घोष झाल्याशिवाय ही स्थिती प्राप्त होणार नाही. आणि ही नंतरची जी स्थिती सांगितली आपल्याला, ही तिसरं चरण काय? असो ऐसा कोठे. कसा आठव असणार बरं त्याला? त्याला आता जग दिसत नाही, त्याला सगळं भगवंतच दिसतोय, नटलेला दिसतोय. इकडं तिकडं जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्याशी नाही. एक शुद्ध परमार्थिक ज्यानं ते तत्व जिंकून घेतलंय, ज्या स्वरूपाला तो प्राप्त झालाय, ती व्यक्ती, तो महात्मा. आणि एक साधारण कचऱ्याच्या डब्याजवळ असणारा जो वेडा आहे ना, वेडा, दोघं सारखेच असतात बरं का. दिसायला म्हणतोय मी, दिसायला सारखे असतात, समाज ओळखू शकत नाही त्यांना. मग ही स्थिती ह्या सदा नाम घोष झाल्यानंतर त्याला प्राप्त होते. मग हे स्थितीचं वर्णन काय? तर ही स्थिती म्हणजे नंतर जे चाललंय आपलं हे भजन कीर्तन वगैरे जे आहे, हे त्या स्थितीमध्ये गेल्यानंतर ते ब्रह्मप्राप्ती झाली आपल्याला. आणि त्या ब्रह्मप्राप्तीचं जे सोनं मिळालेलं आपल्याला, त्या सोन्याचे अलंकार आहेत हे. मग आपण चला सुखे पंढरीशी जाऊ, चला पंढरीला जाऊ, चला हरिपाठाला जाऊ, चला कीर्तनाला जाऊ, चला कीर्तन करू, पंचपदी म्हणू. हे सगळे अलंकार आहेत. ते अलंकार तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. वास्तविक ह्या अभंगाचं जे वर्म आहे ना, ते वर्म पहिलं कडवं आहे. पहिल्या चरणातला पूर्वार्ध सदा नाम घोष करू हरी कथा हे वर्म आहे. आणि सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार असो ऐसा कोठे, आठवची नाही देहीच विधेयी भोगू दशा. ही स्थिती प्राप्त झाल्यानंतर त्या साधकाची अवस्था आहे. म्हणून पहा, थोडंसं भैरवीला पण आपण वेळ देऊया. कारण पहा, इथं आपलं काम नाही हो, हे काम नाही आहे आपलं. हां, असं बोलू शकतो आपण. इथं का बोलतोय मी? कारण पाठराखण करणारे तुम्ही आहेत, तुम्ही मला सपोर्ट करणारे आहेत. वास्तविक मोठे मोठे महाराज यांची इच्छा करतात. तो मोठे मोठे नावाजलेले नामांकित महाराज, महाराष्ट्र भूषण, महाराष्ट्र केसरी, कीर्तन केसरी, विनोदाचार्य वगैरे वगैरे यांची अपेक्षा करतात. कोणाची? हे आपल्या घाटकोपरमधले भीष्माचार्य आहेत बरं का, परमार्थातले भीष्माचार्य आहेत हे. हो, आणि त्यांच्याकडे एक युक्ती आहे, तुम्हाला सांगतो. नाहीतर गायक असे भरपूर आहेत, आणि मी त्यांना गायक म्हणणार नाही, ते गुरुवारी आहेत आपले सगळ्यांचे. असे भरपूर आहेत की त्यांना जरा इकडं तिकडं झालेलं अजिबात सहन होत नाही. पण ही एक व्यक्ती अशी, आता
बरेच दिवस मी पण याच्यामध्ये 20 वर्षापासून आहे. तेव्हापासून मी बाबांना ओळखतो, पण कधी कोणालाच नाही, सगळ्यांना सामावून घेणारे असे आपले गुरुवर्य पानसरे बाबा, आणि ते आपल्या साथीला आहेत. हे बाकी ह्या बाबांची तोंड ओळख आहे आमची चांगली, पण यांचं नाव माझ्या लक्षात, हां, पवळ महाराज. एकदा सांगितलं पण होतं, वर प्रवचन झालं होतं आपलं तेव्हा. तर हे पवळ महाराज हे सुद्धा पहा, अगदी सर्वसामान्य महाराजांना, ज्यांना ताल स्वर नाही, त्यांना येऊन पाठबळ देतात, आणि एक ऊर्जा त्यांच्यामुळं आमच्यामध्ये निर्माण होते. म्हणून मी इथं बोलू शकतो, म्हणून या ठिकाणी बोललो. पहा काय अभंग घेतला मी, सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुल्लत सो. आणि शेवटची जी त्याची स्थिती होते त्या साधकाची, ती स्थिती बाबा भैरवीमधून आपल्याला विषद करते. अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, 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 तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. लागण्याची पाप पुण्यांगा, लागण्याची पाप पुण्यांगा, सर्व तुकल्यालो सुवानकार, सर्व तुकल्यालो सुवानकार. लागणे दे पाप पुण्यांगा, लागणे दे पाप पुण्यांगा, सर्व सुख लालो
हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. फक्त एवढंच आपल्याला लक्षात घ्यायचंय की सदा नाम घोष कसा होऊ शकतो आणि त्याची रीत पण मी तुम्हाला सांगितली. थोडेसे 1-2 पुरावे देऊन मी पुढे जाईल कार्यक्रमाच्या शेवटाकडे. पहा, भागवतामध्ये नाथबाबा म्हणतात की ज्याचे श्वासोश्वासाचा परिचारू की निमिषो निमिषाचा व्यापारू माझे निज सुखे साचारू तेथेची घर बांधिली उद्धवा. ज्याचं श्वासोश्वासावर भजन चालू आहे त्या ठिकाणी मी वस्ती करून राहतो, भगवंत म्हणतात. कबीर महाराज म्हणतात माला सास उसास की फेरे कोई निज दास. त्याच्या अगोदर ते म्हणतात माला तो बनाई काष्ट की बीच में डाला सूत माला बेचारी क्या करे जपने वाला कुपुत. पुढं म्हणतात ते माला सास उस्सास की फेरे कोई निज दास भवसागर भरमे नाही कटे करम की पाश. आपल्याला ह्या भवसागरातून तरुण जायचंय ना, तर ही एक युक्ती आहे परमार्थातली. आणि बाबा म्हणायचे परमार्थ हा जो आहे ना अंगबळाचा नाही आहे, दांडगाईचा नाही आहे. माझ्याकडं खूप ताकद आहे म्हणून मी परमार्थ. जसं एखादा पैलवान असतोय, खूप ताकदवान असतोय, मग कुस्ती करायची म्हणजे नुसती ताकद चालत नाही त्याची, त्याला युक्ती लागते. कुस्ती युक्तीशिवाय जशी होत नाही तशी परमार्थामध्ये पण एक युक्ती आहे. आणि ती युक्ती सदा नामघोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. ज्ञानेश्वर सर्व मंडळातील पदाधिकारी आणि या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित सर्व तुम्ही माझे मायबाप विनेकरी, आपले गुरुवर्य संपत महाराज हांडे, माऊली, गुरुवर्य पानसरे बाबा, पवळ बाबा, पवळच ना, पवळ बाबा, हे आपले गुरुबंधू शिंदे साहेब, कीर्तनकार अजय महाराज झाडाने. हे बाबा पहा एवढं वय आहे तरी तेज किती आहे त्यांच्या चेहऱ्यावर, परमार्थाचं तेज म्हणतात. आणि याला अलंकार म्हणतात बरं का, याला अलंकार म्हणतात. तो अलंकार जो आहे ना आपल्या इंद्रियाच्या माध्यमातून, कृतीच्या माध्यमातून तो समाजाला कळून येत असतो की हा सर्व सुखले आलो सर्व अलंकार. हे बाबा आहेत आमचे मृदुंगमणी आहेत, वैष्णव महाराज. आणि ही सर्व मंडळी सगळे, आता सगळ्यांची नावं घेत नाही कारण वेळ झालेला आहे. आपल्याला वेळ 10चा दिला होता. लाडक्या बहिणी या माझ्या सगळ्या मुक्ताई आहेत, सगळ्या मुक्ताई आहेत. आणि मुक्ताईचं ज्ञान त्यांच्याकडे आहे. खरोखरच या ठिकाणी परमार्थ, जर परमार्थाचा उत्कर्ष बाबांमुळं आणि गुरुवर्य आपले संपत महाराज हांडे आणि रोपटं या ठिकाणी लावलं होतं पोपट महाराज चकवे, आपले सर्वांचे गुरुवर्य. ते आता दुसरीकडे गेले आता रोपं लावायला. इकडचं रोप त्यांना वाटलं आता हे काही व्हायला जात नाही. पहा माझी योग्यता नाही हो, योग्यता नाही. शालेय इयत्ता 7वी नापास असलेला हा माणूस तुमच्या पुढं काय ज्ञान सांगणार आहे. परंतु एकाच मोठ्या सद्गुरूची कृपा झाली. असं म्हणतात ना की पैठणमध्ये माऊलीने रेडा बोलवला. ते पैठण मी काय पाहायला गेलो नाही, पण आता सुद्धा रेडे बोलतात बरं का, संतांच्या कृपेने रेडे बोलतात. जसं माझ्यावर कृपा झाली गुरुवर्य हरिभक्तपरायण भागवताचार्य पोपटबाबा चकवे यांच्याकडून अनुग्रह मिळाला. न बोलणारा माणूस बोलू लागला. हा रेडाच होता. प्रबुद्ध ड्रायव्हर भाई कुछ काम का नाही, काही कळत नाही असं असणारा मी एक. आणि मला वाचा फोडली कोणी, त्या तत्वानी गुरुजींनी. आणि त्यांचं एकदा आभार मानूया. आणि झालेली सेवा या ठिकाणी आपले सर्वांचे हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि गुरुवर्य पोपट बाबा चकवे, आणि ज्यांनी हा मार्ग सांभाळून ठेवला आहे आणि नवे नवे भरभराटीला आणला आहे आणि त्यांना साथ दिली आमच्या गुरुवर्य पानसरे बाबांनी. असे आपले सर्वांचे गुरुजी
हरिभक्तपरायण संपत महाराज हांडे आणि तुम्ही सर्व संत सज्जन मायबाप विनेकरी सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय करा क्षमा तुकाराम